पुढची बातमी बघूया। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने कलानगर परिसरामध्ये दोन्ही शिवसेनेकडून बॅनरबाजी केली जाते आहे। उद्या दोन्ही शिवसेनेचे मेळावे सुद्धा होणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेना आता शक्ती प्रदर्शन करणार आहेत। मातोश्री परिसरामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे दोन्ही शिवसेनेचे मेळावे पार पडणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात वांद्रे परिसरात जी आहे ती बॅनरबाजी करण्यात आली। आपण जर समोरचे दृश्य पाहिले तर एका बाजूला ठाकरे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। शिंदेकडून शिवोत्सव असा मेळावा जो आहे तो वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात पार पडणार आहे, तर ठाकरे गटाचा मेळावा हा छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स अंधेरी या ठिकाणी पार पडणार। खरं तर शिवसेनेसाठी आणि महानगरपालिका जिंकणं हे एक आता अष्टपैलूचं काम असणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता उद्या दोन्ही शिवसेनेच्या तोफा ज्या आहेत त्या मुंबईत धडधडणार आहेत। खरं तर सत्ता स्थापन झाल्यानंतर आता हे पहिलाच एवढा मोठा कार्यक्रम जो आहे तो संघटना बांधणीसाठी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जी आहे ती ही बॅनरबाजी या संपूर्ण कलानगर मातोश्री परिसरात केलेली आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर हाकेच्या अंतरावर उद्धव ठाकरे म्हणजेच मातोश्री हे निवासस्थान या ठिकाणी आणि त्याच ठिकाणी आपण जर पाहिलं तर शिंदेंच्या शिवसेनेकडून एकीकडे बॅनरबाजी केलेली आहे तर समोरचा हा बॅनर जो आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेकडून, त्यामुळे एकीकडे शिवोत्सवाचे बॅनर आपल्याला पाहायला मिळतात जे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून लावण्यात आलेले, तर दुसऱ्या बाजूला अनिल परब यांच्या समर्थकांकडून म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेच्या समर्थकांकडून सुद्धा बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उद्या हे दोन्ही नेते काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।